नमस्कार. लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वीकारला पदभार. शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता विकास आघाडीच्या तिकिटावरून थेट जनतेने निवडून दिलेल्या अभिजित मोतीलाल पाटील यांनी आज सकाळी 11 वाजता अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गंगोत्री निवासस्थानापासून फटाक्यांची आतिषबाजी करत पदयात्रा काढीत त्यांनी नगरपालिका गाठली. यावेळी नगर परिषदेच्या परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहादा नगर परिषदेच्या 156 वर्षाच्या इतिहासात श्री पाटील हे 41वे नगराध्यक्ष व 4थे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. निवडणुकीत 29 सदस्यांपैकी 9 जागा जिंकत नगराध्यक्षपद त्यांनी पटकावले. अभिजित पाटील यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रथमतः आपल्या गंगोत्री निवासस्थानी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी पदयात्रा करत नगर परिषद कार्यालय गाठले. नगर परिषद ही शहरातील जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे. या संस्थेत जनतेने सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी नगरपालिका इमारत प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला नतमस्तक होत आत प्रवेश केला. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व त्यांचे पिता श्री मोतीलाल पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर यांच्यासह प्रीती अभिजित पाटील, जनता विकास आघाडीचे नगरसेवक व नगरसेवक पदाचे उमेदवार व उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून पदभार स्वीकार सोहळा पार पडला. संपूर्ण शहरवासीय जेवढे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वजण सोबत येऊन एकत्रितरित्या या शहादा शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे. निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे, मी त्यांना विरोधक म्हणणार नाही. खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत. कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्या पुरतं तो मर्यादित नसतो. संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे माझा प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातनं कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत. जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येक जण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही. निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 21ची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं, परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंद भाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत. अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली आहे त्याची जाणीव असलेले लोक आहेत. त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहादा शहराच्या विकासामध्ये आपापलं योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे. शहादा शहर तसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मागे गेलेलं आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल असलेलं किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहादा शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत. रस्त्यांचे असतील, गटारींचे असतील, मूलभूत सुविधांचे असतील. त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहादा शहराची किंवा शहादा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेची आहे. त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शहादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांचे कामं कसे होतील याच्यासाठी सगळी कसरत असणार आहे.